आपण तोडण्याची तारीख बघतो 46ला. तर ही तारखीमध्ये सुद्धा गफलत केली गेली आहे. 46ला राजगड दिला गेला आहे आणि 45ला तोरणा, परंतु तारीखसुद्धा उलटी झालेली आहे. 1645ला राजगड घेतलेला आहे, म्हणजे मुरुंबदेव घेतलेला आहे आणि नंतर मग तोरणा 46ला घेतलेला आहे. आणि 47च्या काळामध्ये रोहडा हे सगळे दुर्ग येतात. पहिला दुर्गाचा मान तोरणाला न जाता राजगडाला मिळत असेल तर राजधानीला तो मान मिळत आहे. त्यामुळे मला वाटतं की जर चेंज होऊ शकेल तर खूप चांगली गोष्ट आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचं पहिलं तोरण बांधलं. हा इतिहास आजपर्यंत आपण सर्वांनी अभ्यासला आहे, ऐकला आहे, वाचला देखील आहे. 1646ची ती गौरवशाली मोहीम, त्या मोहिमेने आजही प्रत्येक मराठी मनाला एक नवी ऊर्जा, प्रेरणा मिळते. परंतु मी जर म्हणालो की छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरुवातीला राजगड किल्ला जिंकून स्वराज्याचं तोरण बांधलं तर कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही. परंतु माझ्यासोबत आज इतिहास अभ्यासक प्राध्यापक डॉक्टर तुषार बाहेकर सर आहेत. सरांचा असा दावा आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी राजगड किल्ला जिंकून स्वराज्याचं पहिलं तोरण बांधलं. नक्की सरांचा दावा काय आहे, सरांकडे कोणते पुरावे आहेत, सरांचं म्हणणं काय आहे, आपण समजून घेऊयात. सर नमस्कार. सर, तुम्ही दावा करताय की छत्रपती शिवाजी महाराजांनी राजगड किल्ला जिंकून स्वराज्याचं पहिलं तोरण बांधलं. नक्की काय आपल्याला काय पुरावे सापडलेत, काय कुठे नोंदी सापडल्यात काय? सर्वप्रथम तर मला सांगायला आवडेल की धन्यवाद की तुम्ही या गोष्टीची दखल घेतलात. ते महाराजांनी स्वराज्याचं तोरण बांधला आणि सुरुवात केली ही तोरण्यापासून हे आजपर्यंत आपण ऐकत आहोत. परंतु जेवढा अभ्यास आजपर्यंतच्या इतिहासकारांनी केला आहे त्यांच्या परीने योग्यच होता. परंतु आता ज्या काही गोष्टी सापडल्या आहेत, जुन्याच डॉक्युमेंट, जुन्याच पुराव्या आणि संदर्भांमधून ही गोष्टी सादर झालेली आहे की महाराजांनी पहिला दुर्ग हा राजगड घेतलेला आहे. असं की 4थीचे पुस्तक आपण बघतो, 4थीच्या पुस्तकामध्ये 7व्या क्रमांकावर धडा आहे स्वराज्याचे तोरण बांधले. आणि आमचीच पिढी नाही तर त्या आधीची पिढीसुद्धा हा वाचून अभ्यास केलेली आहे. तर मला असं वाटतं की हा मुख्य म्हणजे जी गोष्ट आहे स्वराज्याचे तोरण बांधले हे आली कुठून हे बघणं फार गरजेचं आहे. पहिला उल्लेख याचा येतं कुठं तर चिटणीस बखरीमध्ये. चिटणीस बखरीमध्ये पहिल्यांदा हा गोष्ट लिहिली गेली आहे की तोरणा स्वराज्याचा पहिला दुर्ग होता. आणि चिटणीस बखरीनंतर ग्रँड डफ जे होतं ज्यांनी 1830मध्ये एक मराठ्यांची बखर म्हणून त्याने इंग्लिशमध्ये लिहिला होता. नंतर एक 1830मध्ये भाषांतर झाली आणि मराठ्यांची बखर म्हणून ती प्रसिद्ध केली गेली आहे. त्यामध्ये दुसरा उल्लेख आला आहे की महाराजांनी तोरणा किल्ला हा पहिल्यांदा जिंकला आहे म्हणून. ह्या दोन गोष्टीला सोडला किंवा ह्या दोन पुराव्यांना सोडला तर कुठेही सापडत नाही की तोरणा हा पहिला दुर्ग होता. आणि इतर जर आपण दुसऱ्या गोष्टी बघतो तर त्यामध्ये राजगडाचा जास्त आणि मोठा उल्लेख येतो. आता याला मी कमी दर्जाचा उल्लेख यासाठी बोलणार ह्या दोघ्या गोष्टींना, कारण की शिवछत्रपतींच्या निधनानंतर म्हणजे 132 वर्षांनंतर, 125 वर्षांच्या काळानंतर ही चिटणीस बखर लिहिली गेली आहे. शिवछत्रपतींच्या कारकिर्दीमध्ये आपल्याला ग्रंथ सापडतात, शिवभारत सापडतं. नंतर राजाराम महाराजांच्या कारकिर्दीमध्ये सभासद बखर सापडतं. अशा वेगवेगळ्या गोष्टी सापडतात. 91 कलम बखर सापडतं. काही पत्र सापडतात ज्यामध्ये राजगडाचे उल्लेख हे दिसून येतात. यांचा अभ्यास न करता एखाद्या 125 वर्षानंतरच्या लिहिलेल्या बखरीला आपण ठोस पुरावा म्हणून त्याला सादर करतो आणि त्यावरून आपला एक मत तयार करतो. हे मला वाटतं हा फार चुकीचं आहे. आणि राजगडाच्या बाबतीत जर बोललो तर वेगवेगळे आम्हाला संदर्भ सापडले आहेत, त्यावर आपण बोलूच. नाही, पण आता तुम्ही जे म्हणताय की एका विशिष्ट बकरीनुसारच पुढे हे केलं झालं, जन्म तयार झाला. आणि परंतु मग बाकीचे जे इतिहास अभ्यासक आहेत किंवा आत्तापर्यंत ज्या इतिहास अभ्यासकांनी दावा केला तो चुकीचा आहे असं म्हणता येईल का? चुकीचा म्हणता येणार नाही, पण काय की प्रत्येक अभ्यासक हा आपल्या आपल्या परीने अभ्यास करतो. संदर्भ कसे बघायचे आणि कोणते बघायचे हे प्रत्येक अभ्यासाच्या विचारशैलीवर डिपेंड करतं. मला असं वाटतं की अभ्यासकांनी चुकीचं केलं हे मी बोलणार नाही, परंतु दुर्लक्ष झालं आहे हे नक्की आहे. कुठंतरी आपल्याला प्रत्येक संदर्भ, जिथं जिथं तोरणा आलेला आहे, प्रचंडगड आलेला आहे, जिथे तिथं महाराज आलेले आहेत, शिवकाळ आलेला आहे, ते प्रत्येक एव्हिडन्स, प्रत्येक संदर्भ तेवढ्याच जिद्दीने बघावे जेवढ्या जिद्दीने आपण ह्या एका गोष्टीला, चिटणीस बखरीला पकडून ठेवलं आहे, मला असं वाटतं. तर जेव्हा मी हा एक काम हाती घेतला किंवा जेव्हा आम्हाला आला की आपण या गोष्टी विचार करायचा, अभ्यास करायचा, तेव्हा ह्या गोष्टी सापडून आलेल्या आहेत. आता असे तर नाही की हे मी स्वतः लिहिलं आहे म्हणून, हे ऑलरेडी लिहिलेले आहेत आणि आपले प्रेक्षकसुद्धा हे बघू शकतात. तर पुराव्यासहित ते गोष्टी आहेत. जसे फॉर एक्झाम्पल बघितलं आपण तर सर्वात आधी आपण जाऊया कुठं, सभासद बकरीमध्ये. सभासद बकरीमध्ये सुद्धा आता मी माझ्याकडे जे आहे ते तुम्हाला दाखवतो. मी यामध्ये सभासद बकरीमध्ये एक उल्लेख आलेला आहे ज्यामध्ये मुरबाद म्हणून डोंगर होता, त्यास वसविले.
त्याचे नाव राजगड म्हणून ठेविले, त्या गडाच्या 4 माच्या वसविल्या. हा उल्लेख सभासद बकरीमध्ये येतं. या बकरीमध्ये तोरणा किल्ला जिंकला हा उल्लेखच नाही. पहिला स्वराज्याची सुरुवात होताना जो जिंकला आहे तो मुरबाद म्हणजेच काय तर मुरुंब देवाचा एक दुसरा नाव म्हणून तिथं सांगितलं गेलं आहे. अशा प्रकारे वेगवेगळ्या बकरींमध्ये आणि पत्रांमध्ये या गोष्टी सापडतात. नाही, पण आतापर्यंत इतिहासाच्या अभ्यासात असं सांगितलं गेलं की मुरुंब देवाच्या डोंगरावर काम चालू असताना एक गुप्तधन शिवाजी महाराजांना सापडलं आणि त्या गुप्तधनातून पुढे राजगडाचं काम झालं. तर मग हे काय नक्की, हे काय? गुप्तधन हा तोरण्यावर सापडलेला होता आणि तोरण्यावर सापडून मग महाराजांनी ज्या काही इमारती बांधल्या त्या बांधल्या कुठे राजगडावर. तर नक्कीच होऊ शकतं, असं नाही म्हणता येणार की इमारतीचं काम नव्हतं झालं. इमारतीचं काम झालेला होता आणि स्वराज्यामध्ये जेव्हा आपल्याला महाराजांना तोरण्यावर जे काही गुप्तधन सापडला तिथून सुद्धा तोरणा आणि राजगड दोघांचं काम झालेला होता. परंतु यावरून हा सांगता येत नाही की तोरणा महाराजांनी आधी शेवट नंतर जिंकला आहे, तोरणा नंतर राजगड हा नंतर जिंकला हा सांगता येत नाही. कारण की मुरुंबदेवाचा डोंगर हा यावर किल्ल्याचा स्वरूप आधीपासूनचा होताच हे सापडतात. आता एक सोनजींचा पत्र शहाजी महाराजांच्या कारकिर्दीमध्ये सोनजी पंत म्हणून होऊन गेले, यांच्या 1630 त्या मुरुंबदेवाच्या डोंगरावर मुक्काम होता, हा याचं सुद्धा आपल्याकडे पत्र आहेत. तर यावरून हाच गोष्ट समजून येतं की मुरुंबदेवाच्या डोंगरावर एक छोटेखानी म्हणू शकतो आपण, किंवा एक छोटासा दुर्ग म्हणू शकतो, किंवा एखादा पहारीकर म्हणून एक दुर्ग आपण म्हणू शकतो. अशा प्रकारे त्याची एक वास्तुस्थिती होती. पण शिवछत्रपतींनी जेव्हा तो दुर्ग आपल्या अंडरमध्ये घेतला, जिंकला, त्यानंतर त्याला एक भव्य राजधानीचा स्वरूप दिला आणि नवीन बांधकाम केले हे सांगून येतात. परंतु तोरण्यावरून जे काही आपल्याला गुप्तधन सापडला होता स्वराज्यामध्ये तिथून राजगडाचं काम झालंय हा नक्की आहे. पण राजगड जिंकला होता हा तोरण्याच्या आधी हे सुद्धा तेवढंच सत्य आहे. एकंदरीतच असंही म्हटलं जातं की छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यावेळेस तोरणा किल्ला ताब्यात घेतला त्यानंतर शहाजीराजांना अटक देखील झाली होती. ते खरं होतं का? हो, म्हणजे अगदी सिंहगड महाराजांनी जेव्हा घेतला तोरणा, सिंहगड हे समकाळामध्ये घेतलेले दोघे एकाच वर्षी घेतलेले दुर्ग होते. त्या काळानंतर त्यांना अटक झाली होती. नंतर महाराजांनी सिंहगड जे आहे ते परत देऊन सुद्धा त्यांची सुटका करून घेतली होती. तो प्रसंग वेगळाच. परंतु आता याचा एक तुम्हाला सांगतो मी. माझ्याकडे आणखी एक इथं पत्र आहे ज्यामध्ये हा जो पत्र आहे हा आदिलशाहीचा आहे आणि जे दादोजी प्रभू होते कोंडदेव यांना हा पत्र आदिलशाहीने दिला होता. आता हे जे दादोजी नरसप्रभू देशपांडे जे आहेत, आपण यांच्याकडे कुलकर्णी ही पदवी होती आणि हे रोहिड्या खोऱ्यातले होते. तर यांना आदिलशाहीचा फरमान आहे की जो शहाजी राजांचा सुपुत्र आहे शिवाजी राजा हा खूप जास्त वडवड करत आहे किंवा हा खूप जास्त आतंक दाखवत आहे आणि याने तुझ्या खोऱ्यातली राजेश्वरावर जाऊन शपथ घेतली आहे म्हणे आणि आता मुरुंबदेवाचा डोंगर घेतलाय. हा तोरणा घेण्याच्या आधीचा पत्र आहे जे की 17 एप्रिल 1645 जे तारीख याची सापडलेली आहे. नंतर आणि आपण तोरण्याची तारीख बघतो 46ला. तर ही तारखीमध्ये सुद्धा गफलत केली गेली आहे. 46ला राजगड दिला गेला आहे आणि 45ला तोरणा, परंतु तारीख सुद्धा उलटी झालेली आहे. 1645ला राजगड घेतलेला आहे म्हणजे मुरुंबदेव घेतलेला आहे आणि नंतर मग तोरणा 46ला घेतलेला आहे आणि 47च्या काळामध्ये रोहिडा हे सगळे दुर्ग येतात. तर यामध्ये सुद्धा त्यांचा हा पत्र सापडतं. नंतर शिवरायांचं सुद्धा एक पत्र सापडतं जे की दादोजींनी लिहिलेलं आहे. यामध्ये ते सांगतात की जो फार फेमस एक महाराजांचं वाक्य आहे की हे राज्य व्हावे हितेश्वरींची इच्छा. तर याच्यामध्ये थोडासा चेंज केला गेला असून यामध्ये महाराजात म्हणजे आपल्या दादोजींना म्हणतात की हे राज्य व्हावे हे श्रींच्या मनी खूप आहे आणि आम्ही तेच कार्य करत आहोत, तुम्ही याची काळजी करू नये. तर हे तोरणा जिंकण्याच्या आधीचे हे दोघे पत्र महाराजांनी दादोजींना लिहिलेले आहेत. हे सुद्धा आहे म्हणजे 1645चे आहेत. मग जर पत्रच हे 1645चे आहेत तर मग मुरुंबदेवाचा डोंगर तेव्हा जिंकला असेल ना, जिंकलेलाच आहे. 1646चे आपल्याला नंतरच्या बकरीमध्ये सगळे उल्लेख 46चे तोरणाबद्दल सापडतात. काय वाटतं तुम्ही जी नवीन मांडणी करताय इतिहासामध्ये, तर पाठीमागील आता तुमच्या ह्या दाव्यांमुळं पाठीमागील जो किंवा आत्ताचा जो इतिहास आहे ह्या इतिहासाच्या बदलामध्ये, स्वराज्याच्या इतिहासाच्या बदलामध्ये काय बदल होतील? बदल होत असेल तर खूप छान गोष्ट आहे. इतिहासाकडे आजच्या पिढीच्या फार किंवा मागील सगळ्या पिढींचा फार दुर्लक्ष झालेलं आहे. बाकी विषयांना फार प्राधान्य पण इतिहासाला प्राधान्य कमी असतं. मला असं वाटतं की जर आपला महाराष्ट्राचा किंवा भारताचा इतिहास जे काही संपन्न इतिहास आहे त्यावर जास्त भार दिला गेला तर पिढीसुद्धा वेगळ्या पद्धतीने तयार होऊ शकेल. आजपर्यंत आपण तोरण्याला पहिला मान देऊन एक मोठा
गाजावाजा करत आहोत, त्यात काही चुकीचं नाही. तोरणासुद्धा तेवढाच महत्त्वाचा आहे जेवढा राजगड आहे. परंतु राजगड राजधानी का केला गेला, पहिला महाराजांनी राजगड कसा घेतला आणि ह्या गोष्टीवर चर्चा करणं फार गरजेचं आहे. आता पहिला दुर्गाचा मान तोरणाला न जाता राजगडाला मिळत असेल तर राजधानीला तो मान मिळत आहे. त्यामुळे मला वाटतं की जर चेंज होऊ शकेल तर खूप छान गोष्ट आहे ही. मग यामध्ये हा सुद्धा आहे की अगदी पिढोपिढी वाचलेला इतिहास बदलू शकतं किंवा शासनाने जे काही 4थीच्या पुस्तकामध्ये मुलांना दिलं आहे की स्वराज्याचे तोरण बांधले तोरण्यावरून, ही एक कॉन्सेप्ट चेंज होऊ शकतं. त्यामुळे मला वाटतं की राजगडाला तो मान मिळणं फार गरजेचं आहे. कदाचित यामुळेच राजधानीचा सुद्धा त्याला मान दिला गेला, कारण की बघा आता जो नाव आहे नावावरून सुद्धा थोडा गफलत तिथं होऊ शकतं. तोरणेश्वराचं मंदिर आहे वर, तोरणजाईचं मंदिर आहे. एक करवंदांच्या फडासारखे तिथं आपल्याला फड सापडतात, झाडं सापडतात, ज्याला आपण तोरण वृक्ष म्हणतो. कदाचित त्यामुळे त्याला तोरणा नाव हे शिवकाळाच्या आधीपासूनच्या पण पत्रामध्ये सापडतं. महाराजांनी स्वराज्याचे तोरण बांधले असते, तोरणा नाव हा प्रचलित ठेवला असता, पण नाव बदललं, हा प्रचंडगड केला. मग नाव बदलायची गरज का पडली त्यांना जर हा स्वराज्याचा तोरण बांधला तर. परंतु तुम्ही मुरुंबदेवाचा जर तुम्ही बघाल तर मुरुंबदेवाचा हा डोंगर जिंकला होता. नाव मुरुंबदेव ठेवू शकत होते, राहू देऊ शकत होते, परंतु त्याचं नाव राजगड केला गेला. कदाचित मला असं वाटतं की राजांनी जिंकलेला गड, पहिला गड म्हणून राजगड, आणि नंतर तो राजधानीचा मान त्याला प्राप्त झाला. तर ह्या गोष्टी पण सापडतात आपल्याला की अशा प्रकारे एक कॉन्सेप्ट चालू शकतं. या संबंधित काही पुरावे वगैरे आहेत आपल्याकडे? हां, पुरावे आहेत आपल्याकडे. वैद्यप्रभू घराणे आताची एक हकीकत म्हणजे यामध्ये काय होतं की रायगड कोणी बांधला हे सर्वांना माहीत आहे, हिरोजी इंदलकर, कारण की त्यांची पायरी आहे, शिलालेख आहे, यामुळे ते सापडतात. पण राजगड कोणी बांधला हा आपल्याला सापडत नाही. तर तिमाजी प्रभू वैद्य कुलकर्णी असा त्यांचा घराणा होता आणि हे आपल्या वेल्हे भागातील होते आणि यांचा जे काही घराणा होता यांनी नंतर शाहू छत्रपतीपर्यंत त्या घराण्याची सेवा केलेली आहे, भोसले घराण्याची सेवा केलेली आहे. त्यांचे काही पत्र हे आपल्याला जे गुजरातला गायकवाड आहेत यांच्या इथं सुद्धा त्यांचे पत्र सापडतात. आणि आता हे जे तिमाजी प्रभू आहेत यांनी राजगडाचं तर काम केलं आहे बांधणीच्याच, परंतु तोरण्याचं आणि शिवगडाचं काम सुद्धा त्यांनी केलेलं आहे, याचे सुद्धा प्रूफ सापडतात आपल्याकडे, संदर्भ सापडतात. तर त्यांचं एक पत्र आहे ज्यामध्ये 1645च्या काळामध्येच त्यांना हा जी काही जबाबदारी आहे बांधण्याची ही दिली गेली होती. यामध्ये सुद्धा येतं की तिमाजी प्रभूंनी तोरणागड 1646-47च्या याच्यामध्ये घेतला आहे आणि 45ला त्यांनी राजगडाच्या बांधणीचं काम सुरुवात केलं आहे, याचा त्यांना मिळालेलं एक पत्रसुद्धा सापडतं. या पत्रानुसार सुद्धा हा साध्य होतं की महाराजांनी मुरुंबदेवाचा डोंगर म्हणजे राजगड हा आधी घेतलेला आहे म्हणून. हा पत्र आणखीपर्यंत लोकांच्या पुढे येऊ शकला नाही. दुसऱ्या काही संदर्भाबद्दल बघितला तर श्री शिव दिग्विजय बखर नावाची एक बखर आहे, जे की महाराजांच्या समकालीन व्यक्तींनी लिहिलेली आहे, दत्तांजींनी लिहिलेली आहे, त्र्यंबक यांनी. त्यांच्या या बखरीमध्ये सुद्धा उल्लेख येतो की शिवरायांनी आधी राजगड घेतला, नंतर तोरणा घेतलेला आहे म्हणून. शिवगड आणि तोरणा याचा उल्लेख ते सोबत करतात आणि राजगडाचा उल्लेख सिंगल करतात, एकटा करतात आणि ते 1645च्या कारकिर्दीमध्येच करतात. तुम्ही हे जे दावे करताय याच्यात तुमच्याकडे पुरावे देखील आहेत म्हणतायत. मग इतिहास संशोधन मंडळ असेल किंवा पुरातत्व विभाग असेल, याकडे तुम्ही काही पुरावे सादर करणार आहात किंवा काही अर्ज वगैरे करणार आहात की अपडेट व्हावा इतिहास वगैरे? नक्की माझं बोलणं सुरू आहे या विषयावर. पुरातत्व खात्याचे काही अधिकाऱ्यांशी या विषयावर बोलणं सुरू आहेच आणि आपला जे काही मंडळ आहे या मंडळामध्ये सुद्धा मी ज्येष्ठ इतिहास संशोधकांना गोष्टीशी माझा आधी चर्चा झालेला आहे. मला असं वाटतं की ही गोष्ट लपवण्यासारखी नाहीच किंवा क्रेडिट घेण्यासारखी सुद्धा नाही. हा ज्वलंत इतिहास आहे आपला महाराष्ट्राचा, शिवछत्रपती स्वराज्याचा इतिहास आहे, समाजापुढे येणं फार गरजेचं आहे. प्रत्येकाने हा माझा इतिहास म्हणून समजणं गरजेचं आहे. त्यामुळे ह्या गोष्टीची नोंद जर वरपर्यंत घेतली जाईल, शासनापर्यंत घेतली जाईल, पुरातत्व खाता असो, महाराष्ट्र शासन असो किंवा जे काही ऐतिहासिक मंडळे आहेत तिथपर्यंत असेल तर छानच आहे, उत्तम आहे. हा समाजापर्यंत आलंच पाहिजे हा इतिहास. आणि संशोधनसुद्धा एक संशोधक यासाठीच करतं की तो केवळ त्याच्यापुरता न राहता समाजापुरतं व्हावे, समाजापुरतं तो संशोधक जावे, यासाठी प्रत्येक संशोधक हा अग्रेसर असतो. तर मी सुद्धा त्यासाठी अग्रेसर आहे की हा इतिहास समाजापर्यंत जाऊ शकेल म्हणून. माझ्यासोबत प्राध्यापक डॉक्टर तुषार भायकर सर होते. एकंदरीतच छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरुवातीला स्वराज्याचं तोरण बांधण्यासाठी राजगड किल्ला जिंकून स्वराज्याचं तोरण बांधलं असं त्यांचा दावा आहे. त्यास
त्या संदर्भात त्यांच्याकडे पुरावे देखील आहेत. त्यांनी इतिहास संशोधन मंडळ असेल किंवा पुरातत्व विभागातील काही अधिकाऱ्यांसोबत ज्येष्ठ इतिहास संशोधकांसोबत चर्चा देखील केलेली आहे. एकंदरीतच शासन दरबारी हे जे काही त्यांचं संशोधन आहे, काही त्यांचा अभ्यास आहे, याची नोंद होऊन पुढील जो महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा जाज्वल्य इतिहास आहे याच्यामध्ये अपडेट व्हावा अशी त्यांची इच्छा आहे. टाइम्स ऑफ महाराष्ट्रासाठी पुण्यावरून मी आदित्य. धन्यवाद.